चांदवड इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले। रोहित पवारांनी कांद्याच्या दरांवरून सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। निवडणुकीच्या आधी कांद्याला 24 रुपये भाव तर आता 12 रुपये दर का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर नाफेडनं थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। इलेक्शनच्या आधी 24 रुपये आणि मतदान घेतल्यानंतर किती 12.5 रुपये हे आम्हाला नाही पटलं। आणि मग 18 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केल्यानंतर या सरकारला नरमावं लागलं। त्यांनी 15 रुपये 18 पैशावर आता रेट दिला। म्हणजे त्यावेळेच्या आंदोलनाला आपला 3 ते 3.5 रुपयाचं यश मिळालं। पण हे 3.5 रुपये तुम्हाला मान्य आहेत का? ठीक आहे, यश आलं असेल, पण हे 3.5 रुपये मान्य आहेत का? मग सरकारला आपली काय मागणी आहे? 3000 24 पेक्षा पुढे आम्हाला भाव त्या ठिकाणी पाहिजे अशी आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे। काळ्या कुठेतरी आड बाजूला खरेदी करण्यापेक्षा कुठे खरेदी करायचं? मार्केट कमिटीमध्ये खरेदी केल्यानंतर काय होतं? स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आमच्या शेतकऱ्याला भाव मिळतो आणि तीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। आणि नाफेड म्हणते 2 लाख टन घेणार। 2 लाख टनात काय होणार आहे का? अहो, इथंच एक दिवसाला 2 लाख टन गोळा होते। तर आमच्या सगळ्यांची मागणी 8 ते 10 लाख टन कांदा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। भारतात विकायचा नाही, हा कलकत्त्यात विकायचा नाही, मुंबईमध्ये विकायचा नाही, दिल्लीत विकायचा नाही। कारण काय करतात, 3 महिन्यानंतर भाव वाढल्यानंतर हा तुमचा कांदा जो स्वस्तात घेतलाय परत जाऊन त्या मोठ्या शहरामध्ये स्वस्तात विकतात। आणि आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा असते राहिलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला, त्याला भाव मिळतो का? त्यामुळे हा घेतलेला कांदा कुठं विकायचा? डायरेक्ट भारताच्या बाहेर घेऊन जावा। भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका, पण आमच्या शेतकऱ्याला 24 कमीत कमी रेट हा मिळालाच पाहिजे।